स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा, पोलिसांची विनंती फेटाळली, 17 मार्चपर्यंत अटकेपासून सुटका। संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांचा दावा, नाशिक पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केस कोर्टात, आजची सुनावणी पूर्ण, पुढची तारीख 26 मार्च। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांची सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। वाल्मिक कराडचे गुंड आपल्याला मारून टाकतील, हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांनी सांगितलं होतं। पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाबात दावा, विष्णू साठेंचा फोन आल्यावर देशमुखांनी व्यक्त केली। वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडे यांची मागणी। तर पंकजा मुंडे यांची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस यांचा इशारा। सरकारने लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप, 27 लाख बहिणींना योजनेत वगळण्याचा दावा, संतप्त विरोधकांचा सभात्याग। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातले शेतकरी विधानभवनावर धडकले, शिंदेनी प्रकल्प रद्द केला, पण फडणवीसांनी जीवदान देत विश्वासघात केल्याचा आंदोलकांचा आरोप। सोलापूरच्या माळशिरसमध्ये तरुणाची निर्घुण हत्या, निर्वस्त करून मारहाण आणि सळईचे चटके, अनैतिक संबंधातून अमानुष हत्या झाल्याचा संशय, एका तरुणीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात। शाकाहारी देवाचं नाव मटन सर्टिफिकेशनसाठी देण्यावरून विश्वस्तांमध्ये मतभेद, मल्हार सर्टिफिकेटला काही विश्वस्तांचा विरोध तर काहींची पसंती, राणेंचा झटका मटल संकल्पनेला धनगर परिषदेचाही पाठिंबा। होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी निमित्तानं मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर, पादचाऱ्यांवर रंग आणि पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाई होणार। आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।